गुड मॉर्निंग एव्हरीवन. या आपला शेवटचा खूप छान गोष्टींचा फराळ चालू होतोय. तर पटकन जॉईन व्हा सगळ्यांनी आणि वी आर गोइंग टू गेट स्टार्टेड इन जस्ट अ मिनिट. गुड मॉर्निंग. सॉरी सगळ्यांना इंडिव्हिज्युअली करणं जर आता कठीण आहे, बट गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गुड टू सी यू ऑल. ओके. There are some people joining, have some issue, but I think we should still get now started because all of you are on time. So why wait? So very good morning to all of you. आणि आपला शेवटचा फराळ या सिरीज मधला. सो जे कोणी नवीन आहे, ज्यांना माहिती आहे एसिमेट्रिकल, ते तर झालंच, पण ज्यांना माहिती नाहीये, asymmetrical learning is a digital platform and we work with students, teachers and parents across India to make reading and writing very interesting. Imagine if there is Netflix for books. That is what asymmetrical is. So मुलांना भरपूर वाचनाची आवड लागावी यासाठी जगभरातली पुस्तकं 14 भाषांमधनं आपण तुम्हाला आणतो याच्यातून. याच्यातूनच सुरुवात झाली एसिमेट्रिकल टॉक्सची. एसिमेट्रिकल टॉक्स यासाठी विचार आला की इतक्या छान छान एक्सपर्ट्सना, स्टोरी टेलर्सना आम्ही रेग्युलरली भेटत असतो आणि ते जर मुलांपर्यंत पोहोचू शकले आणि त्यांच्या छान गोष्टी, त्यांचे छान एक्सपिरियन्सेस, त्यांची वेगळी वेगळी छान लाईव्स ते जे जगतात, कारण आपल्याकडे अगदी ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करणाऱ्यांपासून जंगलात राहणाऱ्यांपर्यंत सगळेजण बोलतात. तर हे आपल्याला सगळं एकत्र या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समोरासमोर असं ऐकायला मिळावं, या आयडियामधून चालू झाले होते एसिमेट्रिकल टॉक्स. आता दिवाळीनंतर आम्ही विचार करत होतो की काय बरं आपण करू शकतो. आणि आम्हाला डोक्यात आलं की आपण आता फराळ तर घरी चालू असतो ना, जरी दिवाळी संपली तरी सुट्टी चालू आहे, आपण फराळ खातोय. मग आपण असा गोष्टींचा फराळ केला तर छान छान स्टोरी टेलर्स येऊन आपल्याला अशा गोष्टींच्या खुसखुशीत गोड गंमतशीर हे सांगतील आणि त्याची आपल्याला गंमत येईल आणि तो असेल आपला गोष्टींचा फराळ. अशी आयडिया होती आपली. असे आपण 4 सेशन्स हे केले होते. आतापर्यंत 3 झालेत, म्हणून म्हटलं हा शेवटचा. राहिलेले छोटे चकलीचे तुकडे, शंकरपाळ्यांचे तुकडे, जे जे आता राहिलंय, आज आता आपण ती सगळी गंमत करणार आहोत. तुम्ही जे पहिल्यापासून अटेंड करताय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आपल्याकडे पहिल्या दिवशी वैशाली कुलकर्णी, सो वैशाली ताई हॅड कम द व्हेरी फर्स्ट डे. आणि तुम्हाला सगळ्यांना आत्ताच नाही, आधी पण समर ऑफ स्टोरीजमध्ये किंवा टॉक्समध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्या गोष्टी ऐकल्यात त्या तुम्हाला खूप आवडल्या आहेत. त्याच्यामुळे आज आपल्याकडे वैशाली ताई परत आलेली आहे. आणि जे कोणी पहिल्यांदा किंवा आधी नव्हते, एक मला क्विक इंट्रोडक्शन देऊ दे तिची. कारण आम्हाला ॲट एसिमेट्रिकल वैशालीताई एवढी का आवडते आणि तिच्या गोष्टी एवढ्या का आवडतात, फक्त लहान मुलांनाच नाही, मोठ्यांना पण विचार करायला लावणाऱ्या आणि खूप छान गोष्टी तिच्याकडे असतात. पहिली गोष्ट, आणि ती आज नाही स्टोरी सांगते, ऑलमोस्ट गेले 2 डेकेड्स, 18 ते 20 वर्ष तिला गोष्टी सांगायला आवडतात. शी जेन्युइनली बिलीव्स इन द पॉवर ऑफ स्टोरी टेलिंग, द जॉय दॅट स्टोरीज ब्रिंग टू ऑल ऑफ अस. आणि त्याच्यातनं कथा मेहफिल हे तिचं स्वतःचं ॲप पण आहे, ज्याच्यावर छान गोष्टी, भरपूर गोष्टी वेगळ्या वेगळ्या भाषांमधल्या वेगळ्या वेगळ्या स्टोरी टेलर्सनी सांगितलेल्या तिकडे मिळतात. ह्या तिच्या स्टोरी टेलिंगच्या प्रेमातनं तिने महाराष्ट्रातल्या पुणे शहरात स्टोरी स्टेशन नावाची कॉन्सेप्ट चालू केली, जिथे मुलं भरपूर पुस्तकं वाचतात, गोष्टी ऐकतात, स्वतः नाटक बसवतात. आणि पुण्यात एक लिटबर्ग फेस्ट नावाचा जो फेस्ट होतो, तो सुद्धा ती स्वतः ऑर्गनाईज करते. सो अशी गोष्टींच्या प्रेमात स्वतः असलेली आणि गोष्टींच्या प्रेमात समोरच्याला पाडू शकणारी वैशालीताई आज आपल्याबरोबर परत आली. आणि वी आर so happy to have you back and we are so excited to listen to these stories.
You're on mute. You're on mute. Oh, I said thank you. Thank you very much. Thank you, Asymmetric, and thank you, Ketki. I'm very happy to know that not only children, like you said, that you adults also have enjoyed listening to the stories that I have to share. आणि मला तू एक सांगितलेलं खूपच आवडलं माहितीये का, की आता उरलेले छोटे छोटे तुकडे असतात ना शंकरपाळ्याचे आणि चकलीचे. तर आता ते लास्ट सेशन आहे आपलं. मला खूप मजा वाटते कारण गोष्टींचा फराळ जो होता त्याचा पहिला जो सेशन झाला त्याच्याने सुरुवात मी केली आणि त्या दिवशी मी दिवाळीबद्दल बोलले, दिवाळीच्या फराळबद्दल बोलले. आणि इट इज सो ऍप्ट दॅट यू इन्व्हायटेड मी अगेन फॉर द लास्ट सेशन. कारण बऱ्याच वेळेला कुठलाही सेलिब्रेशन जेव्हा घरी संपतो किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा कुठलाही सण असेल तर उरलेल्याचं काय करायचं, हा, किंवा उरलेल्याचं काय होतं, व्हॉट हॅपन्स टू द लेफ्ट ओव्हर्स. अँड आय जस्ट डोंट मीन लेफ्ट ओव्हर्स खाण्याचं बरं का, कारण ज्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात ते लेफ्ट ओव्हरचे अगदी चुरे असलेत ना तरी आपण ते हातात घालून म्हणजे पटकन संपवून टाकतो. पण उरलेलं सणाचं जे आपण ज्या गोष्टी वापरतो आणि आपल्या घराच्या बाहेर ते टाकतो तिकडे त्यांची गोष्ट संपत नाही. हं? म्हणजे आपल्या घरात ते दिवे आपण छान बरेच दिवस लावले, आपल्या घरात त्या पणत्या लावल्या आपण, आपल्या घरातला आकाश कंदील, आपण वाजवलेले फटाके, आपल्याला मिळालेले ते मिठाईचे बॉक्स. एस्पेशली आता काय होतं माहितीये ना, की गिफ्टिंग हा इतकं महत्वाचं झालेलं आहे, की आतमधला गिफ्ट छोटा असला तरी तो गिफ्टिंगचा डबा इतका सुंदर असायला पाहिजे, की असं उघडल्याबरोबर आपल्याला खूप छान वाटतं. पण नंतर त्या गिफ्टिंगच्या डब्याचं काय होतं, त्याचा प्रवास काय असतो, आपल्या घरात सेलिब्रेशन संपल्यानंतर ज्या गोष्टी आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवून देतो, टाकून देतो, त्याचा काय प्रवास असतो, त्याच्यावर परिणाम कोणाचा पडतो, त्याची काळजी कोण कोण घेतात आणि त्याचं हॅपीली एव्हर आफ्टर असतं का. म्हणजे आपल्याला नेहमी गोष्टी ऐकताना आवडतं ना, की आपल्या गोष्टीचा एंड बाबा छानच असायला पाहिजे, हॅपीली एव्हर आफ्टर असायला पाहिजे. पण आपण ज्या गोष्टी वापरतो त्याची सुद्धा आपण तेवढी काळजी घेतो का. हं? तर आज मी गोष्ट एक सांगणार आहे, पण त्याच्या आधी मला थोडंसं मुलांबरोबर गप्पा मारायचं आहे, कारण मला ते खूप आवडतं. कारण त्यांना प्रश्न विचारून त्यांची उत्तरं बघून मला असं कळतं की त्यांचं इन्व्हॉल्वमेंट किती आहे या सणाबरोबर. हा, तर आपण साजरा करतो, आपण फटाके आणतो, आपण मज्जा करतो. तुमच्यापैकी किती लोकांच्या घरी पेट्स आहेत, किंवा तुमच्या आवारात किंवा तुमच्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला आजूबाजूला मांजर आणि कुत्रे वगैरे दिसतात. तुम्ही फक्त असं हँड्स अप करून पण दाखवू शकतात, मग मला कळेल. स्वतःच्या घरी नसलं तरीही आपण जेव्हा फिरायला जातो हल्ली तर खूप आपल्याला स्ट्रे डॉग्स वगैरे दिसतात की नाही. हा, मग सगळ्यांना माहितीये. तर परत लास्ट टाइम सारखंच मी म्हणणार येस आणि नो. तुम्हाला काय वाटतं की या फटाक्या आणि सगळ्यांमुळे प्राण्यांना त्रास होत असेल की नाही? Yes or no? You can just type Y for yes and N for no. आता दुसरा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं की आपण त्यांचा खरं जेव्हा आपण असं म्हणतो की हो मी प्राण्यांना बघते त्यांना त्रास होतो, पण खरोखरी आपण त्यांची काळजी घेतो का जेव्हा आपण कुठलाही सण साजरा करतो तेव्हा? आणि ऑनेस्ट आन्सर, आपण काळजी घेतो का? नो. मांजरांना आणि कुत्र्यांना फटाक्याची खूपच भीती वाटते. हा, अक्षरशः म्हणजे माझ्या घरी मांजर आहे, बोका आहे तो मोठा. हा, आणि मस्त असा घरातला वाघोबासारखा तो घरात शेपूट वर करून सगळीकडे फिरत असतो. पण दिवाळीचे जे 5 किंवा 6 दिवस असतात तेव्हा तो आम्हाला कधीही घरात नेहमी जिकडे बसतो तिकडे दिसतच नाही. तो जाऊन लपतो, बेड खाली लपतो, किंवा जिकडे कोणीही त्याला बघू शकत नाही असं त्याला वाटतं ना तिथे जाऊन तो लपतो. तो खूपच घाबरतो, जरा कुठे आवाज आले की तो घाबरतो. आणि प्राण्यांचं काय असतं माहितीये का, त्यांची जी ऐकायची क्षमता असते ना आपल्यापेक्षा खूप जास्त असते. म्हणजे मी जर का तुम्हाला जोरात हाक मारल्यावर तुमची आई किंवा तुम्ही म्हणता एवढ्या जोरात का बोलतोयस, त्यांना ते तिप्पट ऐकू येतं. सो यू कॅन ओनली इमॅजिन की फटाक्यांच्या आवाजामुळे ते किती घाबरत असतील. घरी असणारे प्राणी तरी मी म्हणेन की त्यांच्या त्या घरात आपल्या त्या कुशीत बसू शकतात, पण जे बाहेर फिरतात त्या प्राण्यांचं काय. आणि प्राणी म्हटल्यावर फक्त तुम्हाला दिसणारे कुत्रे आणि मांजरच नाही ना, जे पक्षी असतात
ते उडत असतात ना आरामात. आपण जे फटाके उडवतो त्याच्याने त्यांना काय त्रास होत असेल? फक्त फटाक्यांचा आवाज नाही. व्हॉट अबाउट द पोल्युशन, जे प्रदूषण आपण त्याच्याने कॉज करतो. किती मायग्रेटरी बर्ड्स असतात, त्यांना कदाचित रस्ता पण दिसणार नाही. धुकं, आपण जेव्हा सर्दीत म्हणतो की बापरे महाबळेश्वरला पावसात आणि थंडीत मला ना समोर काही दिसत नाही, जीपीएस मला सांगते कुठे जायचंय पण मला काहीच दिसत नाही. पक्षींचे पण जीपीएस असतं, त्यांनाही कळतं कुठे जायचंय, पण ते आकाशच जर का पूर्ण काळं भरलं असेल तर त्यांना कसं कळणार की कुठे जायचंय, की समोर इलेक्ट्रिक वायर आहे का, की समोर काय आहे. त्याच्याने पण त्या पक्ष्यांना त्रास होऊ शकतो. जे आपण फटाके वापरतो ते जे फटाके असतात, आपण खेळतो आणि आपण साईडला टाकून देतो, किंवा ते जे फटाके फुटतात ज्यांचे आवाज खूप होतो त्याचा जे कागदी कचरा असतो ते तसाच राहतो. दॅट्स वाय आय मीन टू से की आजची जी गोष्ट आहे ती जी गोष्ट आहे ती दिवाळी संपल्यानंतर एका मुलाच्या आयुष्यात काय घडते, हं? ती गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे हया राक्षसी. आणि ही जी गोष्ट आहे 2017 साली, म्हणजे 2016 पासून जीवित नदी नावाच्या एका उपक्रमाबरोबर मी काम करते. जीवित नदी बरोबर जी जी लोक जोडलेली असतात ते नदी काठी लोकांनी यायला पाहिजे. नदीशी मैत्री व्हायला पाहिजे. आपली नदी फक्त ब्रिजवरनं क्रॉस करून आपण गेलो की संपलाय, क्रॉस द रिव्हर, तिथे संपत नाही. पण नदी आहे म्हणून आपण आहोत, हे लोकांना कळायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे नदी सुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे, यासाठी ते काम करायला लागले होते. सगळे व्हॉलंटियर्सच आहेत. आणि आमचा असा विचार झाला की बाबा ठीक आहे, नदीबद्दल आपण सगळं सांगू, आपण ईव्हीएसच्या पुस्तकात भरपूर काय काय वाचतो, पण खरोखरी लोक नदीकाठी येतात का? पूर्वीच्या काळी कसं आजी म्हणायची की मी नदीकाठी जाऊन आंघोळ करायचे आणि आम्ही खूप धमाल करायचो. मी स्वतः सुद्धा माझ्या गावात कधीही बाथरूम मध्ये आंघोळच केली नव्हती. आम्ही टॉवेल घेऊन जायचो आणि कावेरीच्या नदीकाठी आंघोळ करून यायचो सकाळ संध्याकाळ. पण आत्ता ते आपण करू शकतो का? शक्य नाही ना. पण मग लोकांना नदीकाठी आणण्यासाठी काय 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 करायला पाहिजे? तो आमचा पहिला उपक्रम होता गोष्टी. लोकांना गोष्टी सांगायला आपण नदीकाठी बोलवूया, आणि जेव्हा लोक येतील तेव्हा फक्त गोष्टी न सांगता त्या गोष्टीतनं लोकांना नदीबद्दल कळायला पाहिजे. नदीच्या आजूबाजूला कुठली झाडं असतात, कुठले पक्षी असतात, कुठले प्राणी असतात, आपण जे काम करतो त्याच्यामुळे नदीवर काय परिणाम होतो, हे सगळं लोकांना कळायला पाहिजे, म्हणून आम्ही सुरुवात केली. आणि माझा जो रिलेशनशिप होता जीवित नदी बरोबर, तर इतका तो घट्ट झाला की आम्ही विचार केला, मी आणि माझी मैत्रीण प्रभा व्यंकटकृष्णन, आम्ही दोघांनी मिळून हया राक्षसी नावाची एक गोष्ट लिहिली, डेडिकेटेड टू जीवित नदी. सो दिस इज एन ओरिजिनल स्टोरी बेस्ड आउट ऑफ द सिटी आय कम फ्रॉम, विच इज पुणे. हं? तर काही काही रेफरन्सेस पुणे शहरातले असतील, पण तुमच्या शहरात सुद्धा नदी नक्की वाहत असेल, कुठली ना कुठली तरी नदी. आणि नदी काठी जुनं शहर नेहमी असलेलं असतं. हा, एव्हरी सिटी हॅज डेव्हलप्ड आणि मोठे मोठे स्कायस्क्रेपर्स आणि बिल्डिंग सगळ्या आजूबाजूला आलेत. पण खूप वर्षांपूर्वी जर का तुम्ही विचार केला की नदी काठीच नेहमी कुठलंही गाव येऊन बसतं. गाव असतं म्हणून नदी नसते, नदी असते म्हणून गाव असतं. बरोबर आहे की नाही? सो आजची गोष्ट तुमच्यासारख्याच एका मुलाची गोष्ट आहे, भोला. भोला 10 वर्षाचा असतो आणि तो पुण्यात राहतो. भोला पुण्याच्या सेंट्रल पार्टमध्ये, म्हणजे पुण्यात जिकडे आम्ही शनिवारवाडा म्हणतो आणि पुण्यातले सगळे जे पेठ आहेत, सोमवार पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, अशाच एका पेठात तो राहतो. भोलाचा जो बाबा असतो तो फिशरमॅन असतो, मासे पकडणारा, आणि जीवित नदी बरोबर काम करतो, नदीकाठी सुद्धा साफसफाई करायला. आणि भोलाची जी आई असते ती सफाई कर्मचारी असते. म्हणजे काय, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये रोज सकाळी झाडू घेऊन बऱ्याच बायका अख्खं शहर, रस्ते सगळे त्यांना जे डेडिकेट केलेले असतात तिकडे साफसफाई करतात. तर भोलाची आई ते काम करते, भोलाचे बाबा फिशरमॅन असतात, आणि भोला स्वतः लोकल कॉर्पोरेशनच्या शाळेत, म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळेत 5वीत शिकत असतो. आणि भोला जरी गव्हर्नमेंट शाळेत शिकत असेल, काही असेल, पण सगळ्या मुलांसारखं त्याला अभ्यास आवडतं, पण अभ्यासापेक्षा जास्त सुट्टी फार आवडते त्याला. आणि सुट्टी झाली की त्याला धमाल करायला आवडतं. आता तुम्ही आणि मी कदाचित सुट्टीमध्ये फिरायला जाऊ, वेगवेगळ्या देशात जातो आपण, वेगवेगळ्या शहरात जातो फिरायला, पण भोलाला दरवेळेला काही फिरायला जायला मिळायचं नसतं. तर तो काय करायचा माहितीये का, सुट्टी लागली की त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी एक छोटंसं निळ्या रंगाची होडी, म्हणजे एक बोट ठेवलेलं होतं.
त्याला सांगितलं होतं की तू 7 वर्षाचा झाला की तुला ते मी बोट देईन. आणि तो 7 वर्षाचा झाल्यापासून तो ते बोट घेऊन मस्त मुठा नदीमध्ये ते बोट ढकलून त्याच्यात बसून चप्पू मारून तो मस्त फिरायला जायचा. लहानपणापासून पाण्यात बाबाबरोबर फिरल्यामुळे त्याला छान पोहताही येत होतं आणि त्याला अजिबात पाण्याची भीती नव्हती. आणि आई आणि बाबाला सुद्धा खात्री होती की भोला स्वतःची काळजी छान घेऊ शकतो. त्याच्यामुळे इतर आई-बाबांसारखे, "अरे असं जाऊ नको, तिकडे पडशील, तिकडे लागेल तुला," असं ते घाबरायचे नाही. त्यांना खात्री होती की भोलाला पाणी म्हणजे काय हे व्यवस्थित माहिती आहे. दिवाळीची सुट्टी लागली होती आणि दररोज जसं तो सुट्टीत करायचा, तो होडी घेऊन जायचा आणि मस्त पाण्यात बसून फिरायचा. पण एकटा फिरायचा नाही बरं का. त्याचे मित्र होते आणि त्याचे मित्र कोण होते? आजूबाजूतले त्याच्या कम्युनिटीमधले त्याच्या घराजवळचे मित्र नव्हते. त्याचे स्पेशल मित्र होते. नदीकाठचे मित्र. आणि कोण होते ते? खंड्या. कुणाला माहिती आहे खंड्या म्हणजे काय मराठीत? यू कॅन राइट द इंग्लिश नेम ऑफ द बर्ड. कोणालाही माहिती असेल तर तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाहीतर मी सांगेन तुम्हाला. खंड्या म्हणजे किंगफिशर. हं. आणि कुठल्याही नदीकाठी पाईड किंगफिशर म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कलरचा किंवा निळ्या रंगाचा किंगफिशर तुम्हाला भरपूर दिसणार सकाळच्या वेळेला. खंड्या त्याचा मित्र होता. हं. आणि काईट. आता काईटला मराठीत काय म्हणता कोणाला माहिती आहे का? उलटं विचारते. ॲब्सोल्युटली घार. बरोबर. सो घारही त्याचा मित्र होता आणि तिकडे एक स्पेशल कासव तिकडे होती आणि ती महाराष्ट्रातली स्पेशल कासव होती. स्टार बॅक कासव. म्हणजे काय? तिच्या ज्या शेलवरती असे छान स्टार शेप डिझाईन्स असायचे. आणि भोलाला ती खूप आवडायची. त्याने खंड्याला खंडोबा नाव ठेवलं होतं आणि जी घार होती त्याला तो हिंदीत नाव ठेवलं होतं चील. हं. आणि जी छान कासव होती ना त्याला तो तारा म्हणायचा. तारा त्याच्या खूप आवडीची, खूप प्रेमाची मैत्रीण होती. तर काय करायचं माहितीये का? रोज सकाळी आईला सांगायचा, की मला खायला काहीतरी मस्त पॅक कर. आता मस्त सकाळी-सकाळी काय खायला काय पॅक करणार? कारण बाबा सकाळी जायचा नदीकाठी आणि आई जायची साफ-सफाई करायला. त्याच्यामधली मुळे आदल्या रात्री उरलेली जी भाकरी असायची, शिळी भाकरी, ठेचा आणि कांदा, तो मस्त पॅक करायचा, एका कागदात रॅप करायचा आणि थोडेफार कोबी, थोडे बीन्स आणि पेरू सगळं घेऊन तो नदीकाठी जायचा आणि छोट्याशा एका तांब्यात तो पाणीसुद्धा घेऊन जायचा. आता दिवाळी संपली होती. फटाके फोडून झाले होते, फराळ खाऊन झालं होतं आणि गेले 3-4 दिवस तो नदीकाठी गेला नव्हता, कारण घरी सुद्धा भरपूर पाहुणे येत होते. तो मित्रांच्या घरी वगैरे जात होता. दिवाळी संपली होती म्हणून सकाळी उठल्याबरोबर तो आईला म्हणाला, "आई, आता 4 दिवस झाले की नाही, माझे मित्र आणि मैत्रिणी मला मिस करत असतील. मला जायचं त्यांना भेटायला." तर आई म्हणाली, "अरे, पण आता नको ना जाऊ. तुला माहिती किती फटाके फोडलेत. मी आत्ता सकाळी निघाले आणि माझ्या मैत्रिणी मला WhatsAppवर सांगत होत्या, की सगळीकडे भरपूर कचरा पसरलेला आहे, खूप काम असणार आहे आणि नदीकाठी सुद्धा ते सगळं जे ते धुकं वगैरे आहे ते घाण आहे, नको जाऊ आज." पण भोला काही थांबायला तयार नाही. "अगं जाऊ दे ना आई, दरवर्षी मी जातो ना, मला जाऊ दे, मला काय नाही होणार. मास्क तरी लावून जा." तो म्हणाला, "शी, मास्क बिस्क कोण लावतंय? मला नाही लावायचा मास्क वगैरे. मी चाललोय." एकदम सकाळ होती. तो आनंदित होता, तो खूप खुश होता. तो गेला तिकडे, पहिल्या नदीकाठी त्याला तारा भेटली. तो मस्त ताराच्या समोर बसला आणि म्हणाला, "कशी आहेस गं तू? मी 4 दिवस तुला भेटलोच नाही. मी खूप मिस केलं तुला. चल, आपण जाऊया का? माझं बोट पण इथे थांबलेलंच आहे." तर मग तो जातो. मस्त हळू ताराला त्यांनी उचललं आणि त्या बोटमध्ये ठेवलं. त्याची पोटली वगैरे ठेवली आणि पहिलं काय केलं त्यांनी, त्या बोटीला धक्का मारला. धक्का मारल्याबरोबर ते बोट पाण्यात तरंगायला लागतं की नाही. मग पचा पटकन तो पाण्यात पळाला आणि दुपकन जाऊन बसला आणि मस्त तो त्याचे ओर्स, ते चप्पू असतात ते मारायला लागला आणि पुढे सरकत गेला. त्याला माहिती होतं, की पाण्यात त्याच्या होडीचा आवाज ऐकल्याबरोबर त्याचे 2 मित्र ताबडतोब कुठूनही उडून तिकडे पोहोचतील आणि तसंच झालं. खंडोबा आला आणि बसला आणि म्हणाला, "काय रे? 4 दिवस दिसलाच नाही. काय म्हणतोय? कशी गेली दिवाळी तुझी?" आणि तो उत्तर देईल त्याच्या आधीच चील आला आणि म्हणाला, "ए गप रे, तो मला सांगेल पहिला. कशी गेली रे तुझी दिवाळी? मी ग्रेट आहे, मला उत्तर देते." दोघांकडे बघून लगेच भोला हसायला लागला. "ए तुम्ही सतत असे कसे भांडत असता रे?
तुम्ही दोघं इतके वेगळे पण तरीही एकमेकांना कम्पेअर करत सतत भांडत असतात. तर लगेच खंड्या म्हणाला, अरे हा ना जळतो, ही इज जेलिस. कारण मी मस्त पाण्यावर त्याचा हेलिकॉप्टरसाठी सारखं हवर करू शकतो ना. मी छान असं तरंगतो आणि मग पटकन डुबकी घालतो आणि मासे पकडतो ना, म्हणून हा जळतो. तर चिल हसायला लागला. कसला वेडा आहेस तुझ्यावर. तू माझ्यासारखं वरती उडू शकतोस का कुठे? हा, इतकं उंच उडू शकतोस का? मला लांबच्या लांब गोष्टी दिसतात. तू काय तुझ्या नदीकाठीच फिरत असतो, तुला काय कळत पण नाही. भोलानी फक्त ताराकडे बघितलं, ताराने भोलाकडे बघितलं. दोघांना हसू येत होतं. हे सतत भांडतच असतं. तेवढ्यात खंड्या म्हणाला, ए तू खायला काय आणलंस? चिल म्हणाला, आला खादड. तुला विचारायचंच असतं ना, की सतत काय आणलं खायला, काय आणलं खायला? दुसरं काही प्रश्न नसतं का तुझ्याकडे? आणि परत दोघं भांडायला लागले. तर खंड्या म्हणाला, तू मला काय खादड म्हणतोस? मला माहितीये तू दररोज काय करतोस. सगळ्या शाळेंच्या अवतीभोवती फिरत असतोस. आणि जेव्हा रिसेस संपतं ना, तू आणि तुझे सगळे मित्र थांबलेले असतात, की बेल वाजल्याबरोबर सगळी मुलं गेली आणि मग सगळे तुम्ही खाली येता आणि जे काय सांडलेलं पडलेलं असतात ना, सगळं उचलून तुम्ही खात बसता. तुम्हाला काही वेगळं काही काम नाही. परत ते भांडायला लागतं. भोला म्हणतो, अरे बास ना, आता दुसरं काहीतरी बोला की. तर दुसरं काहीतरी बोला की म्हटल्याबरोबर दोघंही पहिल्यांदा एकत्र एकच प्रश्न त्यांनी विचारला. ए, तुझा गणिताचा पेपर कसा गेला? हा प्रश्न विचारल्याबरोबर भोलाला वाटलं की हे दोघं भांडलेलेच बरं. उगीच कशाला माझं गणिताचं पेपर कसं गेलाय विचारताय. आपण वेगळं काहीतरी बोलूया, चला सोडा ते सगळं. हे बघा मी खायला काय आणलंय. त्यांनी छान पेरू काढले, मिरच्या काढल्या, सगळं खायला दिलं आणि त्या दोघांची बराच वेळ गप्पा मारत बसला. थोड्या वेळाने त्याला आठवलं की अरे बापरे, आपण ताराशी बोललोच नाही. आपण ताराला काही खायला दिलंच नाही. ह्या दोघांच्या गप्पामध्ये सतत असंच होतं. तो वळून खाली बघतो आणि त्याला तारा दिसतच नाही बोटीवर. सगळीकडे शोधतो. तारा, तारा, तो बघतो. पण त्यांनी जास्त काही सामान आणलेलंच नसतं बोटीवर, त्याच्यामुळे तारा दिसत का रे त्याला काही कळतच नाही. तो म्हणतो, तारा, तारा. खूप हाक मारतो, जोर जोरात हाक मारतो. नंतर खंड्याही उडायला लागतो, पण त्यांना कुठेही तारा दिसत नाही. तर भोला मात्र घाबरतो. भोला म्हणतो, असं कसं झालं? ती दरवेळेला माझ्याबरोबर बोटीत बसते. आपण गप्पा मारतो, फिरतो. मी तिच्यासाठी छान श्रावण घेवडा आणतो, बीन्स आणतो खायला. मग ती कोबी पण खाते आणि परत जाताना मी तिला सोडून जातो तिथेच. आज कुठे गेली अशी? मला दिसत का नाही कुठेही ती? पण त्यांना काही कळतच नाही. भोला म्हणतो, आता मला अजून आत जायचं नाही, आपण परत नदीकाठी जाऊया. मला शोधायचंय ताराला. तर खंड्या म्हणतो, अरे नदीकाठी कसं शोधणार? ती आत्ता तर एक 10 मिनिटापूर्वी होती की नाही बोटीत? नाही नाही, आपण परत जाऊन बघूया. कदाचित ती गेली पण असेल. चल परत जाऊया. तो जातो आणि नदीकाठी पोचतो. नदीकाठी पोचल्यानंतर ते सगळीकडे हाक मारत बसतात ताराला. तारा, तारा, तारा हाक मारतात. जास्वंदाच्या झाडाच्या फुलांवरती जी फुलपाखरू असते ती सुद्धा येते विचारायला. मग ते म्हणतात, तू आम्हाला मदत करशील का? आम्हाला तारा सापडत नाहीये. पण ती फुलपाखरू इतकी स्वतःतच गुंतलेली असते, ती म्हणते, मी काय तुम्हाला मदत बिदत करणार नाही. दिसली तर बघते आणि सांगावं असं वाटलं तर येऊन सांगते. तिकडचा बेडूक येतो. तोही ठरवतो की त्यांना तो मदत करेल. कल्लू, तिकडचा कुत्रा जो असतो लोकल डॉग, तोही येतो. तोही म्हणतो, चल आपण शोधूया ताराला. तितक्यात एक असा खडूस आवाज त्यांना ऐकू येतो. काय चाललंय तुमचं? हा, आलात का परत इकडे फालतू टाइमपास करायला? भोलाला माहिती असतं की हा कोण आहे. हा असतो जुना, जवळजवळ 10 मिलियन वर्ष जुना बसॉल्ट रॉक. म्हणजे जे व्हॉल्केनिक रॉक्स असतात ना, ज्याच्यानी वेस्टर्न घाट्स फॉर्म झालेत. सगळीकडे तुम्हाला ते काळे दगड दिसतात, काळे डोंगर दिसतात पुण्यात. त्याचं नाव असतं ओल्ड टाइमर. आणि तो खडूसच असतो, प्रचंड खडूस. तो सतत सगळ्यांच्या खोड्या काढत असतो आणि मनुष्यांबद्दल बोलायला तो कधीही थांबत नाही. तो भोलाकडे बघतो आणि म्हणतो, काय तुमची दिवाळी संपली. सगळीकडे कचरा टाकला, फटाके सगळीकडे फेकले आणि तुम्हाला असं वाटतं की तुमची दिवाळी साजरा झाली. काय तुम्ही मनुष्य स्वतःलाच ग्रेट म्हणतात. कसले तुम्ही ग्रेट? हा, स्वतःलाच उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही.
तुम्ही जे कारनामे करतात ना त्याच्याने तुमचाच अंत होणार आहे, तुम्हाला ते कळत नाही. बोलायला माहिती होतं की जे काय ओल्ड टाइमर खडूसराम बोलतोय ते सगळं बरोबर होतं, पण आत्ता त्याला त्यातलं काहीही ऐकायचं नव्हतं. तो फक्त खडूसरामकडे वळून म्हणाला, हे बघ, तू जे काय म्हणतोयस ते बरोबर आहे. बाबाही मला सांगतात की दर शनिवार रविवार जेव्हा जीवित नदीचे लोक येतात ना, तेव्हा त्यांच्याबरोबर भरपूर कचरा त्यांना काढायला लागतं. सगळं मला पटतं, पण मी एकटा काय करू शकतो ना? म्हणजे मी कचरा टाकत नाही, मी प्लास्टिकचा वापर करत नाही, पण सगळ्यांनी तसा विचार करायला पाहिजे ना. पण एनिवे, आता मला या सगळ्यासाठी वेळ नाहीये. आम्हाला तारा सापडत नाही. तुला माहिती आहे का तारा कुठे गेलीये? इकडेच उभा आहेस ना, तर तुला आजूबाजूचं सगळं कळत असेल. तो खडूसराम फक्त त्याच्याकडे बघत म्हणाला, हया राक्षसी, माहितीये का तुला? नदीतच आहे ती. तर भोला म्हणाला, नदीत राक्षसी? अरे काय बोलतोयस तू? किती शांत वाहत चालली आहे नदी, आणि सगळीकडे किती शांतता आहे. राक्षस कुठून येणार आहे इकडे? काहीतरी बडबडू नकोस तू. तो फक्त हसला आणि म्हणाला, "हं, राक्षसी आहे ती, राक्षसी. आणि राक्षस असेच असतात, गपचूप येतात, त्यांना जे पाहिजे ते करतात आणि निघून जातात. तुला वाटतं ना की नदी फार शांत दिसते, पण खरं तर ही राक्षसी नदीभर पसरली, आणि अशी पसरली आहे की तुला असं वाटेल की ती किती सुंदर दिसते, किती गोड दिसते." तर भोला म्हणतो, अरे तू कोडे काय सोडतोयस? रिडल सांगू नको, पटकन मला सांग ना, कोण आहे ही राक्षसी आणि काय केलंय तिने? तुला ती निळी फुलं दिसतायत का पाण्यावर? तो म्हणतो, हो, मला ना ते खूपच आवडतात. किती सुंदर दिसतात ना, आणि असे मस्त असं पाण्यावर तरंगत 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 सगळीकडे जातात. खूप सुंदर दिसतात ते. तो म्हणतो, तीच तुझी राक्षसी. शी, एवढे सुंदर फूल, राक्षस असू शकतात का ते? राक्षसच आहे ती. तुला माहितीये का किती हळूहळू वाढत जाते, आणि 15 दिवसात दुप्पट वाढते. तू विचार कर, 3 महिन्यांमध्ये ती 32 पट वाढून नदी भर पसरू शकते. अरे पण ती छान दिसते ना, मग प्रॉब्लेम काय आहे? ती दिसते छान भोला, पण तिच्यामुळे नदीकाठच्या आणि पाण्याच्या आत असणाऱ्या कुठल्याही प्राण्यांना नीट श्वास घेता येत नाही. काय सांगतोस? हो. आणि हया राक्षसी मी म्हणतो, पण तुम्ही तर तिला फार छान नाव दिले ना, मॅडम वॉटर हायसेंथ. माहितीये का तुला? हो, मी शाळेत वाचलंय वॉटर हायसेंथ बद्दल. म्हणजे हे झाड मला माहितीये की भारतातलं नाहीये, आणि जेव्हा पोर्तुगीज आणि फ्रेंच वगैरे भारतात आले होते त्यांना ना त्यांच्या फाउंटनमध्ये छान दिसायला पाहिजे म्हणून त्यांनी हे झाड आणून लावलं होतं. पण मला कळत नाही, ही राक्षस कशी कशी झाली रे? तिचे जे रूट्स असतात ना, ते खालपर्यंत पाण्यात जातात, आणि जर ते पाणी हललं की सगळीकडे तुला पाण्याच्या आत काही दिसणार पण नाही, आणि जे मासे वगैरे असतात ते त्याच्यात अडकून मरतात. पण मला कळत नाही, याच्या बिया कोणी टाकले याच्यात? तर तो हसायला लागतो आणि म्हणतो, बिया कोणी टाकले नाही रे, जसं मी सांगितलं, एखादा छोटासा तुकडा पण वॉटर हायसेंचा जर का पाण्यात सोडला की तो पटकन वाढत जातो, आणि वाढण्यासाठी बाकीच्या झाडांसारखं त्याला चांगलं खत वगैरे लागत नाही. ज्या काय वाईट गोष्टी तुम्ही टाकता ना पाण्यात, ते पुरतं त्याला. मी काय टाकतो पाण्यात? तू नाही रे. जे प्रदूषित पाणी तुम्ही तुमच्या सगळ्या इंडस्ट्रीज मधनं सोडतात ते, हे जे फटाके खेळून ते फटाक्यांचे जे फुलझडीचे तुकडे तुम्ही टाकतात पाण्यात ते, जितकं घाण पाणी तितकी ताकदवर होते वॉटर हायसिंथ. बरं, पण ताराचं आणि राक्षसचा काय संबंध? मला परत वाटतंय ना की तू उगीच आमच्यावर काहीतरी, आमच्या डोक्यावर काहीतरी ब्लेम करण्यासाठी काहीतरी बोलतोयस. तू विचार कर, जर का तारा त्या वॉटर हायसिंथवर पडली असेल तर, आणि जर का ती पाण्यात आत जाऊन त्यांच्या रूट्समध्ये जर का ती एन्टँगल होत झाली असेल तर, गुंतलेली असेल तर, गेली तुझी तारा.
ए असं काही बोलू नको, गेली वगैरे, मूर्ख आहेस तू, असं काही झालं नसेल. मी ताराची नेहमी काळजी घेतो आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आम्ही तिला शोधणार. ती कुठेच जाणार नाही. आणि ती नेहमी माझ्या बोटीतच बसते. आज काय झालं तिला मला माहित नाही. आणि तू असं काहीतरी अभद्र बोलू नको, फालतू काहीतरी बोलू नको. ती सापडेल, आम्ही तिला शोधतो. ती म्हणतो, बर, मला जे सांगायचं होतं मी सांगितलं. त्याच्या पलीकडे तुला जे करायचंय ते तू कर. आणि खडूसराम शांत झाला. भोला बसला खडूसरामवरच, त्या दगडावरच बसला आणि विचार करायला लागला की तारा गेली असेल तर कुठे. ह्या सगळ्या शोधाशोधीमध्ये त्याला कळतच नाही की संध्याकाळ झालेली असते. खंड्या आणि चील त्याला सांगतात, तू घरी जा आता, आई खूप रागावणार आहे तुला, तिला तुझी काळजी असेल, सकाळपासून तू इथेच आहेस. आम्ही प्रयत्न करतो ताराला शोधायला. कधी कधी काय होतं, ती निघून जाते, परत येईल इकडे सकाळी, तू काळजी नको करूस. भोलाला खूप रडू येतं, कारण त्याची जबाबदारी होती ना. त्याला माहिती होतं की तारा फक्त नदीकाठी फिरत असते, पण त्याला आवडते म्हणून तो फक्त थोडा वेळ तिला उचलून त्या बोटीत घालतो. त्याला बाबांनी सांगितलेलं असतं की ताराला कोणीही घरी घेऊन जाऊ शकत नाही, कारण तारा ही एक एंडेंजर्ड स्पीशीज मध्ये काउंट होते. म्हणजे काय, काही काही प्राणी असे असतात ज्यांना आपण पाळीव प्राणी म्हणून घरी आपण ठेवू शकत नाही. इट इज अगेन्स्ट द लॉ. आणि 1972च्या ऍक्ट प्रमाणे त्या टॉर्टसला कोणीही, त्या कासवाला कोणीही घरी ठेवू शकत नाही, विकू शकत नाही आणि दुकानात पण ठेवू शकत नाही किंवा पाळीव प्राणी म्हणून ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे तारा त्याला खूप आवडते म्हणून तो फक्त नदीकाठी यायचा, तिच्याशी खेळायचा आणि परत तिला तिकडेच सोडून घरी जायचं. त्याला आता ताराची काळजी वाटायला लागली होती, पण रात्रही झाली होती म्हणून तो घरी गेला. घरी गेल्यावर त्याला काही भूकच लागेना, काय करायचं त्याला कळतच नव्हतं. आईने परत परत त्याला विचारलं, थोडीशी रागवली होती, पण जसं मी म्हटलं ना, आईला खात्री होती की भोलाला माहिती आहे की नदीकाठी कसं वागायचं असतं. म्हणून रागवण्यापेक्षा पहिले त्यांनी विचारलं की तू, काय झालं तुला, अगदी एवढा रडल्यासारखा चेहरा का दिसतो, सुजलेले डोळे वाटतायत तुझे. तर तो आईला सगळं सांगतो की काय काय घडलं ते. आई म्हणते, नको काळजी करू, तारा तिकडचीच आहे ना, कुठे जाणार आहे ती, निघून गेली असेल गपचूप. आणि ती इतकी हळूहळू जाते सगळीकडे आणि तिचा काय आवाज पण येत नाही ना, म्हणून तुला कळलं नसेल. अजिबात काळजी करू नको, तुला नक्की ती सापडेल उद्या. तिथेच जा सकाळी आणि दर दिवशी जिकडे तुला ती दिसते ना तिकडेच असेल बघ, माझी खात्री आहे. झोप आता बाळा. झोपायचा खूप प्रयत्न करतो तो, पण त्याला झोप काही लागत नाही. वळत वळत एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर, एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर तो तारा तारा म्हणत कसं बसं झोपतो. झोपेत मात्र त्याला एक विचित्रच स्वप्न येतं. देऊन टाक तारा मला, चॉकलेट देईन मी तुला, चॉकलेट. तिला काही कळतच नाही. ती परत आपल्या बेडवर हलत असतो, तिला काही कळत नाही. अरे खूप पैसे मिळतील, देऊन टाक मला तारा, ती काय आमच्याकडे कधी येतच नाही. देऊन टाक मला तारा, तुला खूप चॉकलेट देईन आणि तुझ्या बाबांना खूप पैसे देईन मी. नुसतं मोठं बोट घेईल तो, त्याची ना अशी माश्यांची कंपनी असेल, तो भरपूर मासे विकणार, तुला गव्हर्नमेंटच्या शाळेत पण जायला लागणार नाही, भरपूर पैसे देईल. नको 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 असं म्हणत एकदम दचकून झोपेतनं उठतो तो. पहाट झालेली असते, 4, 4:15. त्याला आठवतं, आई नेहमी सांगते की सकाळी बघितलेले स्वप्न खरे होतं. ते काय आहे, कोणीतरी घेऊन गेलंय का ताराला. त्याला खूप भीती वाटायला लागते. तर तो आईकडे जातो आणि म्हणतो, आई मी आत्ताच जाऊ का नदीकाठी, प्लीज, मला आत्ताच जायचंय, मला आत्ताच ताराला बघायचंय, मला असं वाटतं की कोणतरी तिला घेऊन गेलंय. आईला कळतं. ती म्हणते, बरं जा, पण जरा काळजी घे, हा, पाणी पी, तुला दूध करून देऊ का, दूध पिऊन जातोस का. तो म्हणतो, बरं लवकर दे. पटकन दूध पितो आणि नेहमीसारखं शिळी भाकरी ते कधीच तो विसरत नाही. सगळं घेऊन तो परत नदीकाठी धावत पळत पुण्याच्या सगळ्या गल्ल्यांमधनं फिरत फिरत तिकडे पोचतो. तिकडे पोचल्याबरोबर त्याचे मित्र त्याची वाट पाहत असतात. तो पटकन त्या छोट्या झुडपाखाली जाऊन बघतो, कारण तिकडेच नेहमी तारा त्याला भेटतो. असेल का तारा तिकडे, तुम्हाला काय वाटतं. तो जातो, पण आज मात्र तारा तिकडे नसते. चील येतो, खंड्या येतो, कल्लू सुद्धा येतो, तो कुत्रा.
सगळे त्याच्या भोवती बसतात आणि धपकन त्या दगडावरती भोला बसतो आणि खूप रडायला लागतो. खंड्या म्हणतो, रडू नको रे, आपल्याला सापडेल. खरं तर काल आम्ही खूप शोधलं माहितीये का, घुबडने सुद्धा आम्हाला खूप मदत केली, पण आम्हाला कुठेही तारा दिसलीच नाही. रडत रडत भोला म्हणतो, तारा दिसणार नाही कारण मला माहितीये तारा तिकडे नाहीच आहे, ती पाण्यातच नाही, ती नदीकाठीच नाहीये. त्यांना काही कळत नाही. असं कसं काय म्हणतोस तू? माझ्या स्वप्नात ना तो धोंडीबा आला होता. तो चिल म्हणतो, धोंडीबा कोण? तो शनिवार पेठेत त्याचं दुकान आहे, तू म्हणतोस तो? हो, ते पेट्सचं दुकान आहे ना त्याचं. त्याच्याकडे मांजर आणि मासे आणि पक्षी आणि सगळे असतात. त्याला माहिती आहे की माझी आणि ताराची मैत्री आहे. आणि जेव्हापासून आमची मैत्री झाली आहे ना, आणि जेव्हा जेव्हा मी बोटीत ताराला घेऊन जातो थोडा वेळ, तर ताराला सोडल्यानंतर तो नेहमी मला पकडतो आणि म्हणतो की तारा खूप स्पेशल कासव आहे. तू जर का मला तारा दिलंस तर मी ऑस्ट्रेलियामध्ये खूप खूप लोकांना ती पाहिजे तिकडच्या झू साठी वगैरे, तर मी ती विकून तुला खूप पैसे देतो, तुला फॉरेनचे चॉकलेट देतो, असं मला नेहमी म्हणतो. मी तर त्याला 2-3दा सांगितलंय की बाबांनी सांगितलं की असं केलं तर तू तुरुंगात जाशील, पण तो कशालाही घाबरत नाही. दर वेळेला मी घरी जाताना मला गल्लीत पकडतो, कोपऱ्यात नेतो आणि मला म्हणतो, देशील का मला तारा? पैसे देतो आणि आणि चांगल्या शाळेत पाठवतो, चांगलं बोट देतो, हे देतो, ते देतो, म्हणून सतत माझ्याशी बोलत असतो. मला असं वाटतं की तोच घेऊन गेला असेल. चिल आणि खंड्या म्हणतात, असू शकतं, असं शक्य आहे. पण तू सांग, काल तारा बोटीत तुझ्या बरोबरच होती? हो. आपणच पाण्यात गेलो? हो. आम्हाला खायला द्यायच्या आधी तू तिच्याशी गप्पा मारत होतास? गप्पा नाही मारल्या काल तिच्याशी, फक्त एकदा बघितलं तिच्याकडे मी, आणि नंतर तुमच्या भांडणातच मी गुंतलो होतो ना. बरं जाऊ दे, पण धोंडीबा होता का आजूबाजूला? नव्हता. मग कुठे जाणार? नाही, पण मला असं वाटतं की धोंडीबानेच घेतलं असेल. आवाज खूप स्लो येतोय का माझा? somebody saying. नाही, आवाज येतोय. ओके. आरुष, कॅन यू ट्राय थोडासा एकदा सिस्टीमचा आवाज वाढवणं, मोबाईल किंवा लॅपटॉपवरनं ऐकत असशील तर? माझाही व्हॉल्यूम मी वाढवते. हा. हा, तर सगळे विचार करतात की काय झालं असेल. तितक्यात भोला म्हणतो, माझं मन मला सांगतंय की नक्की धोंडीबाच घेऊन गेला. ओके, तुला जर का वाटत असेल की धोंडीबाच घेऊन गेला असेल, तर मग आपण करायचं काय आता? हे बघ, आता 5च वाजलेत ना, आपण त्याच्या दुकानात जाऊया. खंड्या म्हणतो, वेडायस का? दुकान बंद असेल ना? म्हणून तर जायचंय. तो काय त्याच्या दुकानात मला आत सोडणार आहे का दुकान उघडं असेल तर? सगळी दुकानं आजूबाजूला बंद असतील आणि 2 दिवस दिवाळी साजरा झाल्यानंतर ना कोणाला काही, सगळे झोपलेले आहेत एकदम मस्त. चल आपण पटकन जाऊया. तर ते सगळे गल्लीमध्ये पळत पळत जातात. कल्लू त्याच्याबरोबर पळत जातो. हे दोघेही उडत उडत जातात. बेडूक त्यांना म्हणतो, काळजी घ्या. आणि खडूसराम कधी नाही तर त्यांना बेस्ट ऑफ लक म्हणतो आणि म्हणतो, घाबरू नकोस रे, सापडेल तुला, नक्कीच सापडेल तुला तारा तुझी. ते पोचतात आणि तिकडे शनिवार पेठेत धोंडीबाचं दुकान असतं. छोटस असतं दुकान, आणि त्या दुकानाच्या वरची जी खिडकी असते ती अर्धी उघडी असते. तिकडे तिकडे बघतो भोला आणि म्हणतो, मी आत शिरणार आहे. हे सगळे घाबरतात. वेडायस का तू? कसा जाणार आतमध्ये? नाही नाही, मी काही करून आतमध्ये जाईन. कल्लू, तू इथे बाहेरच थांबायचं. कोणी आलं की जोर जोरात भुंकायला लाग बरं का, मग मी जाऊन लपतो. मग कोणी मला पकडू शकणार नाही. तसंही सकाळी पुण्यात 5 वाजता कोण उठतंय? 11च्या आधी तर कुठली दुकानं पण उघडत नाही. धोंडीबा पण झोपलेला असेल. आपला भरपूर वेळ आहे. 2 छोटे असे तुटलेले बादल्या आणतात, एकावर एक ठेवतात. कसं बसं भोला त्याच्यावर चढतो आणि त्या खिडकीतनं आत खाली पडतो. लागतं त्याला, पण तो म्हणतो, आता मला ताराला शोधायलाच पाहिजे. छोटासा एक दिवा लावतो तिकडे आणि त्या दुकानाच्या आत चालत चालत फिरायला लागतो की कुठे काय सापडतात. मासे पाण्यात मस्त पोहत असतात. ते जे काय त्याचे कुत्री आणि मांजरी असतात ते त्याच्या छोट्या छोट्या केजमध्ये झोपलेले असतात. ससा असतो, वेगळे वेगळे प्रकारचे कासव सुद्धा असतात.
पण जवळ गेल्यानंतर त्याला एक असं बॉक्स दिसतं ज्याच्यावरती एक कव्हर टाकलेला असतो आणि त्याच्यावर ऑस्ट्रेलियाचा एक ऍड्रेस लिहिलं असतं. मुला जवळ जातो. तो बघायचा प्रयत्न करतो की काय लिहिलंय याच्यावरती, जरा वाचूया तरी, काय ऍड्रेस वाटतंय. तर त्याच्यावर लिहिलं असतं, मिस्टर जेम्स कोक्रेन, 37/2 बेज वॉटर, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया इथेच घेऊन जाणार होते तो. इथेच पाठवणार होतं ताराला तो. बघूया का, उघडूया का, या डब्यात काय आहे आपण पटकन बघून घेऊया का. धक 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 एकदम त्याचं जोर जोरात हार्ट स्टार्ट बीटिंग. त्याला असं वाटतं की कोणतरी बघितलं तर, ताराच आतमध्ये सापडली तर काय करूया. आणि पटकन ते वरचं ते कापड काढतो आणि आतमध्ये कोण दिसते त्याला, ताराच दिसते. त्याला विश्वासच बसत नाही. तो पटकन उघडतो, ताराला बाहेर काढतो आणि इतक्या मिठ्या मारतो आणि इतके पाप्या देतो आणि म्हणतो, सापडलीस तू मला शेवटी. कुठे गेली होतीस आणि इथे कशी पोचलीस. नेहमी त्याच्याकडे बघून फक्त हसणारी तारा तिच्या गोड आवाजात म्हणाली, तुला वेळ कुठे होता माझ्याकडे, माझ्याशी गप्पा मारायला काल. म्हणतो, काय बोलतेस तू. मग नेहमीसारखं तू उचललंस मला आणि घेऊन गेला तुझ्या बोटीत, पण त्याच्यानंतर त्यात चील आणि खंड्याशीच बोलत बसला तू. मला खाऊ पण काय नाही दिलं. मला बोर व्हायला लागलं होतं, म्हणून मी त्या बोटीतनं जरा असं डोकवून खाली बघत होते. काय सुंदर फुलं होती ती, निळी निळी तरंगणारी. मला असं वाटलं की या बोटीपेक्षा तिकडेच गेलेलं बरं. तसंही तू माझ्याकडे लक्ष देत नव्हतास. खरं तर मला जायचं नव्हतं, पण असं बघताना माझं ना तोल गेला आणि मी त्याच्यावर पडले. पहिली मी घाबरले, पण तुला खरं सांगू भोला, त्या पानांवरती इतकी मस्त मी तरंगत पुढे गेले ना, मला असं वाटलं की आहा हा हा हा, किती छान वाटतंय. काही आवाज नाही, काही नाही. ते डोक्यावरती सूर्याचा प्रकाश आणि ते सुंदर सुंदर निळी फुलं आणि मी हे सगळं एन्जॉय करून पुढे जात होते आणि एकदमच असा मोठा हात येऊन मला धरून कुठेतरी घेऊन गेला. म्हणजे मी बरोबर होतो. धोंडीबाज होता तो. हो, धोंडीबाज होता तो. मला काय माहिती होतं तो तिकडे पोचेल म्हणून. आणि तरंगत तरंगत मी कुठे पोचले हे मला कुठे कळलं. तो आपला आपला ओल्ड टायमर होता ना, खडूसराम. त्यांनी सांगितलं होतं की राक्षसीनीच काहीतरी केलं असेल तुला. राक्षसी तुला घेऊन गेली बरं, पण खरा राक्षस तो धोंडीबाज होता आणि तोच तुला घेऊन गेला. चल आता पटकन निघूया इथून. असं म्हटल्याबरोबर दुसऱ्या बाजूच्या दुसऱ्या दरवाज्यातनं पटकन कडी उघडून दुसऱ्या बाजूने भोला बाहेर पडला. बाहेर येऊन कल्लूकडे येऊन म्हणाला, चल पळूया, जितक्या लवकर आपण पळू शकतो तितकं. दोघही पळत सुटले आणि त्यांच्या आधी चील आणि खंड्या पोचला तिकडे आणि खडूसराम म्हणाला, सापडली सापडली, आम्हाला आम्हाला सापडली आणि तू बरोबर होतास. म्हणतो, आता एवढे वर्ष मी इकडे बसलोय, कोण कसा आहे याची माहिती मला व्यवस्थित आहे. असं म्हणून खडूसराम सुद्धा हसायला लागला. सगळे एकत्र परत पूर्वीसारखे त्याच नदीकाठी बसले. शांत बसून एकमेकांकडे बघत होते. आणि आज मात्र भोला म्हणाला, चिल, खंड्या, तुमच्याशी मी पहिले बोलणार नाही. आज ताराचा दिवस. तारा, राणी, तुला खायला काय देऊ. हे बघ, श्रावण घेवडा की तू आज भाकरी खाणार आहे. ती म्हणते, पुरे पुरे, एवढे लाड नको करू. रोज माझ्याकडे गप्पा मारायला ये, फक्त आज मी हरवले म्हणून माझ्याशी गप्पा मारायला येऊ नकोस. आता याच्यात खंड पाडणं म्हणजे मुद्दामून काहीतरी बोलण्यासाठी ओल्ड टायमर बोललास, खडूसराम. हा, शेवटी काय, तुम्ही माणसंच वाईट निघालात ना, मी बरोबरच असतो. भोला वळून म्हणाला, पटतंय मला. अरे फक्त धोंडीबा नाही, तुला कळलं का, की ती पडली त्या पाण्यात. पाणी साधं असलं असतं तर ती पाण्यात पोहत पुढे तरी निघून गेली असती. हा, आणि हे तुम्ही जे प्रदूषण केलंय ना, त्याच्यामुळे जे वॉटर हायसेंथ आपली राक्षसी पसरली आहे, त्याच्यामुळे ती तरंगत राहिली. तिला वाटलं आपण काय मस्त परी लोकात तरंगतोय आणि घेऊन गेला की नाही धोंडीबा तिला. कळतंय की नाही तुम्हाला काही, तुमच्यामुळे सगळे चुका होतात. हे तुमच्यामुळे तुमच्यामुळे तुमच्यामुळे, हो मला सगळं पटतंय, पण त्यात तुमच्यामध्ये फक्त मी काहीच करू शकत नाही ना. मी काय करू शकतो.
तुम्ही काळजी घेऊ शकता की तुम्ही पाण्यात काय टाकताय, तुमच्या आजूबाजूला तुमच्या पर्यावरणावर तुमचा काय परिणाम होतो, तुमच्यामुळे काय दुष्परिणाम होतो, त्याचा तुम्ही विचार करू शकता की नाही. तुम्हाला काय सण म्हणजे साजरा करायचा, आणि मग विसरून जायचं. कचरा म्हणजे घराबाहेर टाकून द्यायचं, मग विसरून जायचं. फटाके म्हणजे फोडायचे, मग त्याचा कचरा विसरून जायचं. फुलभाज्या सगळं वाजवायचे, त्याच्यानंतर तसंच फेकून द्यायचं. त्याचं काय होतं माहितीये का? आणि हल्ली तर दिवाळीत सुद्धा पाऊस पडताय, आणि ते सगळे फटाके जे असतात ना, ते फटाक्यांवरती जेव्हा पाणी पडतं ना, ते घाणेरडं जे काय केमिकल्स असतात ते सगळं पाण्यात जातं आणि जमिनीवरनं आमच्या नदीतच पोचतं. आमची नदी. तर भोला म्हणतो, ए तुझी नदी म्हणू नको, माझी पण आहे. तुझी असली असतीस तर तू अशी काळजी घेतली असती ना तिची. मी काळजी घेतो तेच तर तुला सांगतोय, मी एकट्याने काय करू शकतो. आणि हा प्रश्न विचारत विचारत भोला तिकडेच बसतो. आता प्रश्न तुम्हाला आहे. दिवाळी संपली होती. सगळीकडे कचरा पसरला होता. फक्त दिवाळीचाच नाही तर वर्षभरात आपण जे काय घाण टाकतो, तर ते कचरा असते ते नेहमी पाण्यात पोचतं. खरं तर आपल्या टॉयलेटमधनं आणि आपल्या वॉश बेसिनमधनं पण जे काय आपण केमिकल्स वापरतो ना हात धुवायला, किंवा आपलं सिवेज ट्रीटमेंट प्लांट मधलं सुद्धा खूप काही काही गोष्टी डायरेक्टली नदीतच पोचतात. नदीतल्या माशांना, नदीतल्या बेडकांना, नदीतल्या त्या कासवांना त्रास होतोच. पण तुम्ही कधी विचार केलाय का की तेच पाणी आपण सुद्धा पितोय? हॅव यू एव्हर थॉट अबाउट इट? तर ही गोष्ट होती हया राक्षसीची. हॅपीली एव्हर आफ्टर आहे की नाही, दो इट इज अ फिक्शनल स्टोरी, या गोष्टीचा हॅपीली एव्हर आफ्टर खरं तर आपल्या हातात आहे. पटतंय की नाही तुम्हाला? कारण फक्त तुम्हाला नेक्स्ट डे भोला उठला, त्याने सगळ्यांना सांगितलं आजपासून नदी प्रदूषित करू नका, असं सांगितल्याबरोबर गावातल्या सगळ्या लोकांनी कचरा टाकणं बंद केलं. पण दिस इज नॉट द रियालिटी. नो, दो द स्टोरी इज फिक्शन, स्टोरी तुम्हाला खरोखर ज्या गोष्टी घडतात आपल्या अवतीभोवती त्याची माहिती देते. आणि जेव्हा ही माहिती तुम्हाला मिळते, त्याच्यातनं आपण खरोखर नदीचा हॅपीली एव्हर आफ्टर कसं करू शकतो, हा विचार आजपासून आणि आतापासून आपण करायला पाहिजे. आवडली ही गोष्ट? हात वर करून सांगू शकता तुम्ही. किती छान आहे ही गोष्ट. अरे, केवढ्या जणांचे पटापट हात वर येत आहेत. आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लिहून पाठवा की तुमच्या घरात फक्त दिवाळीच नाही, कुठलाही सण किंवा कुठलाही बर्थडे पार्टी सुद्धा साजरा करत असताना तुम्ही स्वतः काय काळजी घेऊ शकता की ते सेलिब्रेशन संपल्यानंतर तुमच्या घराबाहेर काय जात आहे त्याची काळजी तुम्ही कशी घेऊ शकता. तुम्ही कुठल्या प्लेट्समध्ये सगळ्यांना जेवण सर्व करता, तुम्ही ग्लासेस कुठले वापरता, तुम्ही प्लास्टिकचे चमचे वापरता का, तुम्ही सगळ्यांना प्लास्टिकच्या डबेमध्ये तुम्ही फराळ देता का, किंवा जे सुंदर सुंदर बॉक्सेस येतात त्यांना तुम्ही रियूज करता की पटापट सगळं फाडून फेडून फेकून देता का. तुम्ही आई बाबांबरोबर मंडईत शॉपिंग करायला जाता की सगळं ऑनलाईन ऑर्डर करता. कारण ऑनलाईन ऑर्डर केल्यावर ठीक आहे पटकन सगळ्या गोष्टी मिळतात, पण ते ज्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये येतात त्या सगळ्याचं काय. त्याच्यामुळे कुठलाही सण किंवा साधं एक छोटी पार्टी पण जर का आपल्या घरी असेल तर आपण आपली जबाबदारी कशी निभावू शकतो. व्हॉट इज द प्लेज वी कॅन टेक टू टेक केअर ऑफ आवर एन्व्हायरमेंट, सो दॅट ऍक्च्युली नेचर ड्रिव्हनच असतात ना आपले सगळे सण. लास्ट टाइम केतकी म्हणाली, ऑल दॅट इज सेलिब्रेट इज टू गिव्ह आर शो आर रिस्पेक्ट टू नेचर. पण आज आपलं सेलिब्रेशन तसं आहे का? तर नेचरला नंबर 1 पोझिशनमध्ये ठेवून आपण सण कसं साजरा करू शकतो, याचे 3-4 पॉइंट्स पण तुम्ही जर का लिहून त्यांना पाठवलं तर आपण त्याचा एक मोठा लिस्ट करून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. सो थँक यू व्हेरी व्हेरी मच. आय होप तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल. ही गोष्ट ऍक्च्युली 2017 साली आम्ही एका म्युझिकलच्या फॉर्मॅटमध्ये सादर केलं होतं. आणि सुंदर वॉटर हायसिंथचा एक असा माळ आम्ही तयार केला होता, दुपट्टा आणि कागद आणि सगळं वापरून, आणि म्युझिक आणि मागे लाईट्स वगैरे हे करून एक 40 मिनिटाचा तो प्रयोग होता. आणि अजूनही मला तो दिवस केतके आठवतो, कारण तो प्रयोग संपल्याबरोबर जेव्हा आम्ही ते ऑडिटोरियममध्ये लाईट्स ऑन केले, यू विल नॉट बिलीव्ह मी, मुलंही नाही, मुलांचे पालक म्हणजे पालक सुद्धा, आई वडील सुद्धा रडत होते.
बिकॉज हाऊ दे कनेक्टेड विथ द स्टोरी, की आपल्याला कळतं की आपण काय करतोय, पण आपण साजरा करण्याच्या किंवा इन आर ओन मेरी, इन आर जॉयस मोमेंट्स वी फॉरगेट हाऊ वी हॅव हो टू बी रिस्पॉन्सिबल. आणि हो त्याच्यानंतर सुंदर आम्ही सगळ्यांचा असा मोठी एक रांग केली आणि आम्ही पूर्ण जिकडे आम्ही लिटबर्ग फेस्ट करतो तिकडे नाचत आम्ही बाहेर पडलो होतो, टेकिंग अ प्लेज दॅट वी विल टेक केअर ऑफ आर रिव्हर्स. हळूहळू आता जीवत नदीचं काम सुद्धा सगळीकडे पसरलेलं आहे. पुण्यात बऱ्याच शाळेंबरोबर ते काम करतात आणि आम्ही आता शाळेतल्या मुलांना सुद्धा नदीकाठी घेऊन येतो, ट्रेजर हंट करतो, गोष्टी सांगतो, नदी साफ करतो, नदीच्या अवतीभोवती जे बर्ड्स असतात, रायपेरियन व्हेजिटेशन असतं त्याची माहिती देतो. आणि असं सांगतो की एखादा शनिवार रविवार मॉलमध्ये जाण्यापेक्षा किंवा ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये जाण्यापेक्षा नदीकाठी येऊन मस्त तुम्ही पिकनिक तुम्हाला जर का करायचं असेल तर त्यासाठी आपलीच नदीकाठ सुंदर ठेवायची गरज आहे. किती छान आहे हे. किती पॉवरफुल अँड विथ सच सिम्पल थॉट आहे हा सगळा. आणि याच्यानं मला अजून एक आठवलं, आपल्या ना सेलिब्रेशनमध्ये कधी कधी लक्षात राहत नाही. त्यामध्ये मी मुंबईमध्ये राहते आणि माझ्या घराच्या मागे समुद्र आहे. तर तिथनं अदरवाईज छान दिसतं, आपलं सीलिंग दिसतं, नंतर असा समुद्र दिसतो, छान सनसेट दिसतो. पण सप्टेंबरच्या आसपासचे दिवस, ज्या वेळेला आपला 10 दिवसाचा गणपती संपून अनंत चतुर्दशीचा दिवस येतो, त्यावेळेला ज्यांनी मुंबईतलं पाहिलंय विसर्जन किंवा टीव्हीवर पाहिलं असेल, खूप मूर्त्या मोठ्या मोठ्या असतात आणि त्या मूर्त्या जनरली समुद्रात विसर्जन केलं जातं. पण तो समुद्र आहे, तो थोडा वेळाने ते परत आणतो बाहेर सगळं. आणि ज्या बाप्पाची आपण 10 दिवस एवढी आरती केलेली असते, पूजा केलेली असते, त्याला खूप मान दिलेला असतो, त्याचं सगळे खूप लाड केलेले असतात 10 दिवस. अ, त्या मूर्त्या तुटून खूपदा बीचेसवर आलेल्या दिसतात. अ, जी साईट छान नाहीये. म्हणजे आपण त्या सेलिब्रेशनमध्ये ज्या काही काही गोष्टी विसरतो, तर ती साईट खूप छान नाहीये. म्हणजे आपण जेव्हा मूर्ती घरात असते तेव्हा व्यवस्थित राहतीये ना, नीट राहतीये ना, धक्का नाही ना लागत आहे. आणि एकदम 2-4 दिवसात त्याचे डोकं, हात, पाय तुटून वेगळं-वेगळं असं ते सगळं भग्न होऊन आलेलं असतं. ह्याच्यात नेचरचा पण एक अँगल आहेच आहे आणि जो आपण कचरा करतोय याच्यात थोडा एक तो सेन्स ठेवणं, जे आता हया राक्षसीवरनं कळलं. कारण कसं आहे की गन पावडर वॉज इन्व्हेंटेड इन चायना. हं. मोगलांनी ते भारतात आणलं आणि मोगलांनी गन पावडरला फटाक्यांच्या स्वरूपात कधी वापर केला त्याचा, जेव्हा दे हॅड टू मेक अनाउन्समेंट्स लाईक बर्थ ऑफ अ चाइल्ड किंवा विक्ट्री ओव्हर सम बिग बॅटल वगैरे. पण हळूहळू जेव्हा ब्रिटिश काळ सुरू झाला भारतात, तेव्हा त्यांनी छोटे छोटे फॅक्टरी सेटअप केले त्या फायर क्रॅकर्ससाठी. आणि अनफॉर्च्युनेटली फायर क्रॅकर्स आणि मॅचस्टिक्स या दोन इंडस्ट्रीजमध्ये लहान मुलांनाच कामाला लावलं खूप. हं. आणि आपण त्या 5 मिनिटाच्या सुंदर दिसणाऱ्या दृश्यासाठी ते सगळे फटाके घेतो. बरं, असं पण म्हणू शकत नाही की फटाके फोडणंच बंद करा, कारण हे एकदमच सगळं बंद करणं शक्य नाही. वन इज ऑफकोर्स टू अवॉइड बेस्ट. पण जर का तुम्ही वापरलं, जसं आपण नेहमी सांगतो की सगळे सगळ्यांसारखं वागू शकत नाही, तर वी हॅव टू ऑलवेज फाइंड अ बेटर वे टू डिस्पोज, अ बेटर वे टू यूज. तर फटाके सुद्धा, फुलभाज्या जे आपण वापरतो, फुलभाज्या वापरून झाल्यानंतर तुम्ही नेहमी एका छोट्याशा मगमध्ये पाणी ठेवा आणि ते फुलभाजी रात्रभर त्या पाण्यातच राहायला पाहिजे. कारण त्यातनं जे फॉस्फोक्लोरेट्स किंवा जे काही केमिकल्स निघतात, दॅट कॅनॉट बी लेफ्ट ऑन दी अर्थ. आणि आता तुम्हाला माहिती आहे की अवेळी आता ऑक्टोबरमध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे. So if you can imagine all the fatakas which have been left, the gunpowder which is left on the floor, ते सगळं पाण्यात झिरपलं गेलंय. आणि ते झिरपलं म्हणजे दॅट इज द वॉटर विच इज गोइंग इन टू द सेम बोरवेल विच वी आर ड्रिंकिंग. त्याच्यामुळे ते जे पाणी असतं ते आपण पुढच्या दिवशी ते फटाके, जे फुलभाज्या जे काय असतात ते परत डबल रॅप करायचं आणि कचऱ्यात फेकून द्यायचा. आणि ते जे पाणी आहे ते टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करायचं, कारण मग ते सिवेज ट्रीटमेंट प्लांटला पोचतं. ते जमिनीत कधीही टाकायलाच नाही पाहिजे. तर ही छोटीशी आपण जर का काळजी घेतली, कारण एकेका घरामध्ये अटलिस्ट 1000-3000चे फटाके आपण आणतो, किंवा फटाके फोडून झाले की त्याचा सगळा कचरा गोळा करून एकीकडे तो ठेवून द्यायचा. आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा बघतो असं वाटतं की ना, इट्स लाईक कन्फेटी विच इज स्प्रेड एव्हरीवेअर, आणि आपल्याला काय फरक पडतं, आपले फटाके संपले. विच इज वाय आय सेड, सण संपल्यानंतर उरलेल्या फराळाची आपण काळजी घेतो, आपण टाकून देत नाही. तसंच सण साजरा केल्यानंतर ज्या काही गोष्टी आपण वापरलेत त्याचीही आपण काळजी घ्यायला पाहिजे.
So on that note, I hope we've left a positive message, hoping that the next festival which comes, which is Christmas, will be celebrated with a lot of caution. येस, ॲब्सोल्युटली. किती छान मेसेज आणि ही स्टोरी तुम्ही खूप सुंदर लिहिली आहे. म्हणजे हा असं त्याला एक काहीतरी छान अँगल देणं किंवा ती त्याच्यात असलेली तारा, मला ताराचं कॅरेक्टर खूप आवडलं. फार गोड आहे ती असं विचार करूनच वाटलं मला. तर फारच ही गोड गोष्ट होती. थँक यू सो मच वैशाली. इट्स ऑल्वेज सो मच प्लेजर टू लिसन टू यू. Thank you. आणि मुलांना एक गंमत आहे. आज आता 1 नोव्हेंबर आहे आणि आज आपला गोष्टींचा फराळ संपलाय. तुमची आता शाळा पण हळू-हळू चालू होईल. सो ऑन दॅट नोट, एसिमेट्रिकल इज गिव्हिंग अ स्मॉल गिफ्ट टू ऑल ऑफ यू. आपलं जे डिजिटल लायब्ररीचं सबस्क्रिप्शन आहे, त्याची एक अशा पद्धतीची किट आहे, जी तुम्हाला आता काहीच दिवस अवेलेबल आहे. म्हणजे ही लिमिटेड एडिशन दिवाळीची किट होती. म्हणून आता हा आजचा शेवटचा दिवस आहे. सो आय एम जस्ट शोइंग धिस टू यू. ही पुण्यातच नाही, पूर्ण भारतात ही आम्ही कुरिअर करतोय. अशा पद्धतीची ही किट आहे. ती किट उघडली की तुम्हाला याच्यात खूप गमती-जमतीच्या ऑफकोर्स आणि त्या लिंकवर एक खूप मोठं डिस्काउंट वगैरे पण आहे. ते तर तुम्ही बघालच. पण ह्या किटच्या आत काय-काय असं या किटच्या आत एक खूप छान काही-काही गोष्टी आहेत. एक असं छोटंसं कार्ड दिसेल तुम्हाला असं क्रेडिट कार्ड सारखं. ते आहे तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड. ज्याच्यावर तुम्हाला 1 वर्षाचं एसिमेट्रिकल लायब्ररीचं सबस्क्रिप्शन, जसं मी म्हटलं भरपूर भाषांमधली भरपूर पुस्तकं तुमच्या वयानुसार ती तुम्हाला वाचायला मिळतात. आणि हा एक छोटूसा बॉबलर बॉय आहे जो आपला मॅस्कॉट आहे. लहान मुलं असतात ना, सगळ्या छोट्या-छोट्या बिट्स एंड बॉबल्स गोष्टी गोळा करत फिरतात. माझी मुलगी 8 वर्षाची आणि आमच्याकडे एक डबा आहे असा. त्याच्यात आवडलेली पिसं, दगड, वेगळ्या शेपचं पान असं सगळं त्या डब्यात सापडतं आम्हाला. सो तसा तो बॉबलर बॉय आहे. ऑफकोर्स हा आता बॉबलर बॉय असल्याने त्याचे स्टिकर्स पण तुम्हाला त्याच्याबरोबर मिळणार आहेत. हे कार्ड कसं वापरायचं आणि लॉग इन कसं करायचं याची इन्स्ट्रक्शन शीट आहे. एक छोटासा कलरिंगची ॲक्टिव्हिटी असलेला एक बुकमार्क आहे आणि दिवाळीचा बुक टर्नचा अंक आहे ह्याच्याबरोबर. ज्याच्यात खूप छान-छान गोष्टी आहेत. ज्याच्यात आपण छोटेसे दिवाळीचे बोर्ड गेम्स आहे, दिवाळीचं सुडोकू आहे, अशा खूप साऱ्या अ, गोष्टींच्या गमती त्या ह्याच्यात तुम्हाला सापडतील. आणि बॉबलर बॉय तुम्ही जर लहानपणी किंवा तुमच्या आई-वडिलांनी खरं तर चिंटू जर वाचलं असेल पेपरमध्ये जे यायचं, तशी रोज आपण एक स्ट्रिप काढतो. ती स्ट्रिप तुम्हाला ह्या क्यूआर कोडवर मिळते. सो आपण ह्या बॉक्सचा जो हे केलाय, बेस केलाय, तोच बॉबलर बॉय केलाय आणि त्याच्यावर त्याचा क्यूआर पण दिलाय. तर अशी ही सगळी किट तुम्हाला मिळणार आहे. आणि बिकॉज इट इज द एंड ऑफ गोष्टींचा फराळ, फर्स्ट 100 अप्रॉक्सिमेटली जे लोक ही किट घेणार आहेत, त्यांना एक बॉबलर बॉयचा त्यांच्या साईज मधला टी शर्ट पण आहे, पॉवर्ड बाय क्युरिओसिटी असं लिहिलेला. सो अशा काही काही गमती असलेलं सगळं, त्याची लिंक तुम्हाला दिली आहे, कारण त्या लिंकवरनं पटकन कळणार नाही काय करायचंय, म्हणून हे मी तुम्हाला फक्त दाखवलं. So this is available only for this weekend because we are closing off our limited library kit. But thank you so much, all of you, for joining in. Thank you to all our storytellers. Vaishali, it was so wonderful to hear you twice. It's absolutely मेजवानी असते मला तर हे सगळं ऐकणं तुझ्याकडनं. And all the teachers, parents and students who regularly attended these sessions, how amazing it was. फार मज्जा आली तुमच्या बरोबर. एसिमेट्रिकल टॉक्स कंटिन्यूज, आपण महिन्यातनं 2 वेळा भेटतच असतो. सो आपण तसे भेटतच राहू अँड गेट युअर एसिमेट्रिकल लायब्ररी सबस्क्रिप्शन ऑन द लिंक दॅट्स गिव्हन. ऑलराइट. So we hope to welcome you in asymmetrical family soon. Take care, all of you. And do we have to? No, no, no. It's not mandatory for everyone. ज्यांना कोणाला हे आवडेल, ज्यांना वाटतंय की वाचनाची आवड लागायला असं काहीतरी एक छान पुस्तकांचं सबस्क्रिप्शन घ्यावं, तर तुम्ही घेऊ शकता. इट्स नॉट मॅन्डेटरी फॉर एव्हरीवन. आवडलं तर निश्चित लिंकवर जा आणि घ्या. हे जे आता मी सगळं दाखवलं आणि ते एक डिस्काउंट आणि हे जे चालू आहे ते आता फक्त थोड्या वेळासाठी आहे. हां. Okay, all right. We will see you in further asymmetrical talks on a regular basis. Take care, all of you. Thank you. खूप छान होती गोष्ट. असेच कार्यक्रम नियोजन. थँक यू. नक्की. करतच असतो आपण. तुम्हाला सगळ्यांना बाकीच्या मेल्स येतच राहतील एसिमेट्रिकलच्या. वी होप टू वेलकम यू इन दोज ॲज वेल. बाय.